कुख्यात गुंड अरुण गवळीची मुलगी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, गीता गवळी भायखळा विधानसभेसाठी इच्छुक, मिलिंद नार्वेकरांची घेतली भेट। हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर, लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता, उद्या पत्रकार परिषदही घेणार। मंत्रालयात हालचाली गतिमान, 4 दिवसातच मंत्रिमंडळाची दुसरी बैठक, निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता। शरद पवारांनी सुनील टिंगरेंना पाडण्याचा इशारा दिल्यानंतर महायुती अलर्ट, टिंगरेंसोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची गुप्त बैठक। महायुतीवर बोलताना संजय राऊतांकडून बैलाचा अपमान, सदाभाऊ खोतांचा आरोप, त्यामुळे राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, खोतांची मागणी। महायुतीत जागावाटपाचे सर्व अधिकार देवेंद्र फडणवीसांना, चंद्रकांत पाटलांची माहिती, तर जागावाटपाचा तिढा दसऱ्यापूर्वी सुटेल असाही विश्वास। भाजपच्या बैठकीत आजी आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्यात वाचावाची, गोंधळामुळे निरीक्षकांना बैठकच करावी लागली रद्द। देवेंद्र भुयारांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य, भुयार चुकीचं बोलले, माफी मागण्याची अजित पवारांनी केली सूचना। अल्पवयीनांचं वय 18 वरून आता 14 वर्षांपर्यंत कमी करण्याबाबत विचार सुरू, अमित शहांशी चर्चा करणार असल्याची अजित पवारांची माहिती। आजपासून उद्धव ठाकरे निवडणुकांसाठी ऍक्शन मोडमध्ये, शिवसेनेकडून मशाल गीत लॉन्च। दसऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण होणार, संजय राऊतांची माहिती, तर जिंकेल त्यालाच उमेदवारी हे आमचं सूत्र असल्याचंही वक्तव्य। यंदाचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कातच होणार, मुंबई महापालिकेकडून ठाकरे गटाला अधिकृत परवानगी। बदलापूर आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टात महत्वाची सुनावणी, न्यायाधीशांनी अक्षय शिंदेच्या वकिलांनाही झापलं, पुढील सुनावणी 18 नोव्हेंबरला। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात शिरला साप, कार्यक्रमात गोंधळ झाल्यामुळे फडणवीसांनी थांबवलं भाषण।